त्यांनी एक सुद्धा 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही। आणि त्यांना एक सवय, खोटं बोल पण रेटून बोल। मधल्या काळात सांगितलं की आम्ही अमित शहा साहेबांना भेटलो की कांद्याची निर्यात बंदी उठवण्याबाबत, आणि इकडे सत्कार पण घेतले। आणि एका सत्काराच्या कार्यक्रमात तर सांगितलं निर्यात बंदी उठली नसती तर मी फॉर्मच नसता भरला। काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं की अशी कुठल्याच प्रकारची निर्यात बंदी नाही उठली। अरे शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे। हा मतदारसंघ भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर बहुतांशी हा मतदारसंघाची परिस्थिती, ग्रामीण मतदारसंघाची परिस्थिती, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहे। शेवगाव भागामध्ये आलं तर ताजनापूरचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे। ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर 2चा अनेक वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे। आणि ज्या शहरामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहे, बाजूला हाक्याच्या अंतरावर जायकवाडी धरण, आणि माझ्या शेवगावच्या नागरिकांना 18 दिवस पाणी मिळत नाही। आणि तुम्ही सत्तेतून आल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना न्याय देता आला पाहिजे। असे काहीतरी काम करून दाखव द्यायला पाहिजे की कमीत कमी 25 वर्ष लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे। सत्ता कशासाठी असते? सत्ता ही समाजासाठी काहीतरी आपण दिलं पाहिजे। समाजातील अनेक प्रश्न, प्रलंबित प्रश्न, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असती। माझ्या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी सत्ता असती। आणि या ठिकाणी फक्त सत्ता प्रतिष्ठेसाठी राबवले आपण गेले पाहिले किती वर्षापासून। त्यामुळे सर्वांना या ठिकाणी सांगतो, अधिकचा वेळ घेणार नाही, कारण पवार साहेबांना लवकर जायचे, थोरात साहेबांना बोलायचंय। मी सर्वांना सांगतो, एकच विनंती करतो, एकदा फक्त माझा विश्वास टाकून पाहिजे। एकदा तुम्हाला अभिमान वाटतं असं काम करून दाखवून, अभिमान वाटतं ना असं काम करून दाखवी। निलेश लंके ध्येयवाडा माणूस आहे, ध्येयवाडा माणूस आहे। समाजासाठी 24 तास 365 दिवस समाजाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे। पद कधी प्रतिष्ठेसाठी घेतलेले नाही, कधी पदाच्या पाठीमागे पळालो नाही। आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी पद आणि प्रतिष्ठेचा वापर केलेला आहे। त्यामुळे सर्वांना एक सांगू इच्छितो, 5 वर्षापूर्वी ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडून आपल्याला अपयश पदरी आले। या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे। ताजनापूरचा सुद्धा प्रश्न सोडू, आपण काळजी करू नका रे। आणि कसं शेवगावला पाणी येत नाही, कसं शेवगावला पाणी येत नाही तो सुद्धा प्रश्न सोडू, तुम्ही काळजी करू नका। फक्त एकदा हा तुमच्या भावाला संधी द्या, एकदा संधी द्या। आणि 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवा ना, आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। आणि समोरच्या उमेदवारांनी पराभव मान्य केलेला आहे। ज्याच्या पायाखाली वाळू सरकते ना ते असे बाकी उद्योग करतो। माझ्या नावाचा एक निलेश लंके शोधला आणि त्याला ती पिप्पानी नाही का ती बँडवाल्याची, अरे हे लोक तुमचे बँडच वाजवणार आहे 4 तारखेला। त्याला पिप्पानी चिन्ह द्यायला लावलं, याला सांगितलं तू फॉर्म भर, त्याला सांगितलं तू फॉर्म भर। याचा अर्थ काय? हे तुमचं सगळं उराकलेलं आहे, आवारलेलं आहे। आता फक्त आपल्याला 13 तारखेपर्यंत हाच जोश आणि हाच प्रत्येकाची एनर्जी 13 तारखेला 5 वाजेपर्यंत टिकली पाहिजे। त्यामुळे सर्वांनी आता ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवायची। मी तुमचा भाऊ आहे ना, मी तुमचा मुलगा आहे ना, मग आता भावासाठी करायचंय, मुलासाठी करायचंय। मग आता सर्वांनी आपले चिन्ह घराघरापर्यंत गेलं पाहिजे, गेलं पाहिजे का नाही? प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे। आणि 13 तारखेला असा काही तुतारीचा आवाज आला पाहिजे ना, तो आवाज डायरेक्ट कुठे गेला पाहिजे? कुठे? हा, दिल्लीला आवाज गेला पाहिजे। आणि 4 तारखेला निकालाच्या दिवशी अशी बातमी आली पाहिजे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा भक्त निलेश ज्ञानदेव लंके विजयी घोषित। आणि कम से कम 2 लाख
आणि सर्वांना विनंती, आता 13 तारखेपर्यंत आता थांबायचं नाही. हात वर करून सांगा रे. हा, सन्माननीय प्राजक्तदादा तनपुरे इथं उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आदरणीय बाळासाहेब थोरात यांना विनंती करतो आपण आपले विचार मांडावेत. 13 मे रोजी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे जनतेचे उमेदवार आमदार निलेशजी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार प्राजक्तजी तनपुरे, प्रताप काका ढाकणे, कॉम्रेड सुभाषजी लांडे, मेहबूब शेखजी, राजेंद्रजी फाळके, जयंत वाघ, राजेंद्रजी. खरं तुम्हाला भाषण एक ऐकायचं होतं पण आज नाही, आता परत एकदा ऐकावं लागेल. सभापती प्रभावतीताई घोगरे, तुम्ही ऐकलेलं दिसत नाही गणेशचं भाषण. अशोकरावजी गायकवाड, राजू आगात, शिवशंकर राजळे, नितीनजी काकडे, सुनीलजी रासने, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी, आदरणीय पवार साहेबांचं हेलिकॉप्टरचा टेकऑफ लवकर घेणं आवश्यक आहे. मी जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांगेल की निलेश लंके हे आपल्याकरता उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा पक्ष आहे, आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत, इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत. पण खऱ्या अर्थानं जनतेचा उमेदवार कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्र आणि देश पाहतोय, एवढं तुम्हाला याने सांगतोय. काय जादूगाड्यानं केली काही कळायलाच तयार नाही. गावात जाता रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक जागे आणि मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं वाजत गाजत मिरवणुका काढतायत. नेमका काय चमत्कार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हा चमत्कार अचानक घडत नसतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. 5 वर्ष आमदारकीचे त्यांचे मी पाहिले जवळून, आणि ते पाहत असताना एखादा धडपडणारा तरुण, एका शेतकरी कुटुंबातला, गरीब कुटुंबातला, सामान्य कुटुंबातला तरुण एखादा पुढे येतो आणि तो जनतेकरा मनापासून, त्याला वेदना माहितीये, जनतेच्या सर्वसामान्यांच्या वेदना माहितीये, दुःख त्याला माहितीये, आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्याची ती धडपड आम्ही सुद्धा अत्यंत जवळून पाहिली. पारनेर तालुका एकच नदी माझ्या आमच्यामध्ये, मुळा नदी, पलीकडे गेलं का लगेच सुरू होत असतं, तिकडे गेलं का कौतुक ऐकायला मिळत असतं निलेश लंके यांचं. हा धडपडणारा तरुण आहे, एक आदर्श लोकप्रतिनिधी आहे. आणि मला खात्री आहे की आम्ही ज्यावेळेस उभं राहतो, भक्कम पाठीशी उभं राहतोय, त्यावेळेस आम्ही निवडलेला हा गडी अत्यंत योग्य हे वाटतंय म्हणून उभा राहतोय. तुम्हाला हे सांगतोय. तुम्हा सगळ्यांना मात्र काम करावं लागणार आहे. वातावरण किती चांगलं असलं तरी तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. 13 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत मतदान करून घेण्याचं काम आपल्याला करावं लागेल, आणि 4 तारखेला जल्लोष तुम्हाला सगळ्यांना करायचाच आहे. ही लढाईच अशी आहे की तुम्ही मतदान करताय, निलेश लंकेंना करताय. एक सामान्य शेतकरी कुटुंबातला, गरीब कुटुंबातला तरुण जो धडपडणार आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, कर्तबगार आहे, असा तरुण गरीब कुटुंबातून पुढे आलाय. अरे तुमच्या कुटुंबातला आहे असं समजायला हरकत नाही की आपल्याच घरातलं पोरग आहे, त्याला खासदार करायचं असं समजायला हरकत नाही. इतकं महत्व त्याचं आहे, कारण तिची लढाई आहे ती मोठ्या बरोबर आहे, धनदांडग्या बरोबर आहे. सत्तेचा प्रचंड गर्व, दर्प आहे सत्तेचा, पैशाचा दर्प झालेला आहे. असे उतरले तर त्यांना असं वाटतं की पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर कशी बाजी मारून नेऊ. तुम्हाला हे शिकवायचं की या लोकशाहीमध्ये, भारतामध्ये तुमचा अशा सत्तेचा आणि पैशाचा गर्व चालणार नाही. तुमचं गर्वहरण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे दाखवून द्यायचंय. आणि गरीब कुटुंबातला निलेश लंके याला विजय करायचा. तुमच्या आमच्या गरीब कुटुंबातलाही लक्षात ठेवा. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे भारतामध्ये. एका धनदांडग्या विरुद्ध आणि सत्तेला प्रचंड गर्व असणाऱ्या माणसांच्या विरोधात एक तरुण उभा राहतो, साध्या कुटुंबातला, आणि त्याला विजयी करतो. खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा विजय ठरणार आहे. याकरता आपण सगळ्यांनी काम करायचंय. आणि म्हणून हे काम जे कराल तर निलेशजी लंके यांना मतदान, त्या दिवशी तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस यात ज्यावेळेस बटन दाबाल त्यावेळेस निलेश लंके यांना ते पोहोचणार आहे, आदरणीय पवार साहेबांना पोहोचणार आहे, सोनिया गांधीजींना ते मत पोहोचणार आहे, आपल्या राज्यघटनेला सुद्धा ते मत पोहोचणार आहे. राज्यघटना वाचण्याकरता ते मत आपल्या लोकशाहीला पोहोचणार आहे, ती बळकट होण्याकरता.
ते मत शेतकऱ्यांना पोहोचणार आहे, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता, कामगाराला पोहोचणार आहे, त्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता, युवकांना पोहोचणार आहे, त्याला रोजगार मिळण्याकरता एक मत, एक बटन दाबणं अनेक अर्थानं सकारात्मक आणि चांगलं काम करून जाणार आहे. तुम्ही माझे एक नम्र विनंती आपल्या सगळ्यांना, काही झालं तरी मोठा विजय. आता पुढारी कोण कुठं काय याचा विचार करू नका. पुढारी जिथं असतील ते राहू द्या, पुढाऱ्यांना जागेवर ठेवा, त्यांना म्हणा तुम्ही वरच राहा. आणि हे सांगतो, काहींना वाटत असेल की आता ती मोठी पार्टी आहे नंतर त्रास देईल. त्रास तर तुम्हाला कधीही देणारच ती. तुम्ही मदत केली काय नाही केली काय, त्रास देणं त्यांचा पिंड आहे. तेव्हा ते काय उपयोग नाही. आपण खऱ्या अर्थानं सगळ्यांनी सुद्धा पुढाऱ्यांनी सुद्धा त्रास कमी करून घ्यायचा असेल त्यांचा, तर निलेश लंके यांनाच विजय करा असावं या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आले किती गेले किती संपून जातील दरारा, न संपला ना संपणार कधी शरद पवार साहेबांचा दरारा. हॅलो 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 आदरणीय साहेब सभेला संबोधित करते. पवार साहब तुम आगे बढ़ो, अरे देश का नेता कैसा हो. आदरणीय साहेब. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्रीमंत राजे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की. लंकेश साहब तुम आगे बढ़ो, थोरात साहब तुम आगे बढ़ो. चलो अभी आगे बढ़ने दो. जिनसे असर फर्नीचर रखे ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात या मतदारसंघातून लोकसभेची वेळ झाली, ज्यांना लढवायची संधी दिली आघाडीच्या वतीने सगळ्यांच्या वतीने. ते आमदार निलेश लंके, प्रताप जाखरे, व्यासपीठावरचे विविध संघटना आहेत, विविध राजकीय पक्ष आहेत, महाविकास आघाडी आणि देश पातळीवर इंडिया नावाची जी संघटना लोकांनी उभी केली त्या सगळ्यांचे समर्थक